Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life. हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम टू माय ब्लॉग. माझं नाव शुभम सरदेशमुख आणि आजपासून मी ठरवलं आहे की ब्लॉगिंग करणार. तर जर्मनीमध्ये आहे मी, हॅम्बर्गमध्ये, आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार की लाईफ इन जर्मनी कसं आहे आणि इथले ट्रॅव्हल ब्लॉग्स वगैरे. आणि तुम्हाला जर माझ्यासाठी काही प्रश्न असतील जर्मनीला कसं यायचं आणि वगैरे, तर तुम्ही माझ्यासोबत इंस्टाग्रामवर कनेक्ट करू शकतात. शुभम सरदेशमुख ओपन अकाउंट आहे, मला टेक्स्ट करा आणि मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन, गाईड करेन. पण इथे मी तुम्हाला सांगेन की ओव्हरऑल जर्मनीमध्ये कसं आहे. मी आता ऑफिसला चाललो आहे आणि इथे मध्ये बस चेंज करायला लागते. तर मध्येच वाटेत मुलं खेळत आहेत. माहिती यांना शाळा आहे की नाही, पण शाळेच्या ऐवजी इथे खेळत आहेत. पण ओव्हरऑल इथली शाळा साधी आहे आणि साधी म्हणण्यापेक्षा जास्त काही नसतंच. असं वाटतं की अभ्यासच कमी करतात हे लोक, पण बघू. मी मगाशी तुम्हाला बोललो की बस चेंज करायला लागते, पण बस यायला खूप वेळ होता आणि म्हणून मी विचार केला की मी चालतच जाईन. सकाळचं चालणं होईल आणि व्ह्यू पण चांगला असतो. तर मी तुम्हाला दाखवतो की ती इथली सर्वात आयकॉनिक बिल्डिंग आहे हॅम्बर्गमधली. माझं ऑफिस हाफन स्टार्टमध्ये आहे, हाफन सिटी, आणि ही एल्फ फिलहार्मनी आहे. तर हेच दाखवायला मी तुम्हाला. तर एल्फ फिलहार्मनीमध्ये पण जाऊ शकतो आपण आणि तिथून व्ह्यू पण छान दिसतो. नदीचा व्ह्यू आहे. हॅम्बर्ग एअरपोर्ट सिटी म्हणून भरपूर पोर्ट आणि ते सगळे कंटेनर्स पण दिसतात आणि तिथून व्ह्यू खूप छान आहे. तर जाऊ आपण कधीतरी एक दिवस तिकडे. तर काहीच मी परत आलेलो आहे. दुपारचे 12 वाजलेत आणि इथे लंच टाईम झालेला आहे ऑफिसमध्ये. आणि आज डब्यामध्ये मी बटाट्याची रस्सा भाजी आणि भात आणलेला आहे. आणि फॅक्ट म्हणून असंच सांगायचं झालं तर जर्मनीमध्ये युजली सगळेजण लवकर ब्रेकफास्ट करतात, लवकर लंच करतात, लवकर डिनर करतात. तर आता 12 वाजता लंच टाईम झालेला आहे आणि सगळेजण युजली 12 वाजताच जेवतात, ऑफिसला असो किंवा घरी असो. आणि ब्रेकफास्ट तर ते करत असतील तर ते सकाळी 6:30-7 वाजता करतात आणि त्यानंतर आता दुपारी 12 वाजता जेवतात. तर आता मी पण जेवायला जातो. आणि सांगायचं झालं, दाखवायचं झालं तर की हा माझा ऑफिस व्ह्यू आहे ऑफिसच्या बाल्कनीमधून. आणि ती परत एल्फ फिलहार्मनीची बिल्डिंग दिसते. आणि हा पण एक व्ह्यूच आहे या साईडला. या साईडला इथे सेंट्रल स्टेशन आहे हॅम्बर्गचं. तर मस्त आहे. स्पायसा स्टार्ट म्हणून एरिया आहे हा आणि खूप सुंदर आहे. हा अंधाराचं खूप सुंदर दिसेल. एक दिवस दाखवेन मी तुम्हाला. हॅलो गाईज, तर मी ऑफिसमधून सुटलेलो आहे आणि हा व्ह्यू संध्याकाळचे 5-5:15 वाजलेत. जर्मनीमध्ये हे चांगलं आहे की युजली ते वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगला आहे. असं 9 to 5, 5:30. थोडं कधी लवकर निघायचं झालं तर लवकर निघू शकतो आणि बाकीचे कामं करायची असतील तर ती पण करू शकतो. कारण की युजली असंच असतं की काय म्हणतात, बाकीची काही कामं करायची असेल तर त्याची पण अपॉइंटमेंट किंवा घ्यावी लागते आणि ती अपॉइंटमेंट फक्त वर्क टाईममध्येच असते, 9 to 5मध्ये. त्यामुळे ऑफिस बंक करावंच लागतं, कॉलेज बंक केल्यासारखं. आणि ते ऑफिसवाले पण समजून घेतात कारण की त्यांचे पण भरपूर सारे अपॉइंटमेंट्स असतात. आणि तसंच वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगला आहे इथे. पण आता मी निघालो आहे ऑफिसवरून आणि आता इंडियन स्टोअरमध्ये जाणार आहे मी थोडं काही सामान घ्यायला, बिस्किट वगैरे. आणि बघू, तुम्हाला इंडियन स्टोअर पण दाखवेन थोडं आणि त्याची एक वेगळी टूर करू आपण वाटल्यास तुम्हाला दाखवायला सर्वांना की इथे इंडियन स्टोअरमध्ये काय काय असतं आणि काही नसतं. तर थोडा वेळाने भेटू करा. गाईज, वेलकम बॅक. मी इंडियन स्टोअरमधून निघालेलो आहे आणि तिथे व्हिडिओ काढायची विसरलो कारण की खूप गर्दी होती. पण
आता हा असा एरिया आहे, इंडियन स्टोअर अशा ठिकाणी होतं जिथे की खूप भरपूर खराब एरिया आहे तो, खूप अनसेफ एरिया आहे. म्हणून मी जास्त मोबाईल पण काढायची इच्छा नाही झाली. पण मी एक समोसा घेतला इंडियन स्टोअरमध्ये, जिथे 1 युरोला एक समोसा मिळतो. आपण इंडियामध्ये एका ठेल्यावरून घेतल्यासारखा समोसा होता तो. मस्त गरम गरम आहे तो, मस्त मजा आली. आता मी इथे बससाठी थांबलो आहे इंडियन स्टोअरवरून सेंट्रल स्टेशनला जायला. आणि हाच तो एरिया जिथे म्हणजे असे इथे भरपूर मागे भरपूर लोक असतात, जे जास्त काही सेफ नाही आहे. पण ठीक आहे, भेटू थोड्या वेळात. हॅलो गाईज, तर काल मी ब्लॉग एंड करायचं विसरलो आणि म्हणून मी आता ब्लॉग एंड करतो आहे. तर असा होता माझा कालचा दिवस, वर्क डे एका आठवड्यातला. आणि भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि एक नवीन फीचर आहे मोबाईलमध्ये, हाईप नावाचं, ज्याने हा ब्लॉग अजून भरपूर जणांपर्यंत शेअर होईल. का माहिती आहे की नाही आता माझ्या ब्लॉगला, पण लेट्स सी. असेल तर हाईप करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.